विषय होता गोंधळाचा. गोंधळ म्हटलं की बकरा आलंच हो. बकरं घेऊन कसं असं एक घाव दोन तुकडे केले. रीत आणि परंपरा असते होती. सगळं बारीक तुकडे करून आणतो. सदुमाचं जेवण म्हणजे विषय नाही. आणलेली चरबी सगळी भांडे टाकून घेतली. तेल सुटूपर्यंत की नाही त्याला भाजून घेतलं. नंतर मटणाचं भांड सगळं वतलं. सगळं मटण की नाही शिजवायला टाकलेलं. सदुमा मसाले करण्यात व्यस्त झाले. चुलीवरचं मटण आणि चुलीवरची भाकरी होती. त्यासाठी काय स्नॅक आयटम होता हो. चुलीवर शिजलेलं मटण म्हणजे कसं असं गरगरीत हो. शिजले की नाही बघायला एक फोडी काढली. मस्त आणि क्वालिटी मध्ये असा रस्सा टरटरीत झालता. तांबडा रस्सा आणि लागलीच पांढरा रस्सा पण मारून घेतला. एका पिलटीत दोन्ही गणी चाकून घेतला बघा. तो इकडे गोंधळ चालू झालता. लग्नानंतर गोंधळ घातलाच पाहिजे हो. आता आयुष्याचा गोंधळ होतोय. घरातील सगळी मंडळी अशी देवटे नाचवण्यात व्यस्त होती. सगळ्यांनी गोंधळाचा आनंद उत्सव साजरा केला. नवरा नवरी तर लईच आनंदात होती. घरात एक उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर पंक्ती बसायला सुरुवात झाली. पाहुण्यांनी यथेच्छ असा दणका दिला. असं तसं चुलीवरची भाकरी, तांबडा पांढरा मटण टरटरीत आणि टरटरीत असं सगळेजण खाल्लीत. आम्ही तर नळ्या खाऊन 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 शेवट केला बघा.